हॅलो फ्रेंड्स, सर्वात प्रथम तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता की बोर्ड आपलं टाइम टेबल कधी डिक्लेअर करणार आहे, बोर्डने काल आपलं जे काही टाइम टेबल आहे, बोर्डचं फायनल टाइम टेबल ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेलं आहे. आणि आज मित्रांनो, आपण जे काही बोर्डाचं टाइम टेबल आहे ते टाइम टेबल समजून घेणार आहोत. मित्रांनो, बोर्डाच्या टाइम टेबलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आपल्या कॉमर्ससाठी तर खूपच आनंददायी अशी बातमी आहे. आपण जे टाइम टेबल मित्रांनो बघणार आहोत ते फक्त कॉमर्स फॅकल्टीचं असणार आहे. महाराष्ट्र HSC बोर्ड एक्झाम 2026 टाइम टेबल कॉमर्स, जे काही बोर्डानं अधिकृत वेबसाईटवर जे टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे ते कॉमर्स, आर्ट्स, सायन्स प्लस अदर व्होकेशनल ज्या काही साइट्स आहेत त्याचं एकत्रीकरण करून ते टाइम टेबल तयार केलेलं आहे. पण आपण फक्त जे काही कॉमर्स फॅकल्टी आहे, वाणिज्याची शाखा आहे, त्या वाणिज्य शाखेचं विषयचं सेपरेट टाइम टेबल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, एक ह्या टाइम टेबलमध्ये एक नवा ट्विस्ट, एक आनंदाची बातमी अशी आहे की मागील वर्षी तुलनेत किंवा त्या आधीच्या वर्षीमध्ये आपला इकॉनॉमिक्सचा जो काही पेपर असायचा, अर्थशास्त्र विषय, तो शेवट असायचा आणि साधारणतः एक दिवस किंवा सुट्टीच नसायची. पण यंदाच्या वर्षी, चालू वर्षी आपल्याला इकॉनॉमिक्सच्या पेपरला जवळजवळ 8 दिवस सुट्टी आहे, म्हणजे एक हप्ता आपल्याला सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, यासारखी आनंदाची बातमी कोणती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, दरवर्षी इकॉनॉमिक्सचा पेपर हा शेवट असायचा, यावर्षी इकॉनॉमिक्सचा पेपर हा शेवट नाही तर अकाउंटचा पेपर शेवट असणार आहे. इकॉनॉमिक्सचा पेपर आज शेवटून 2 नंबरला म्हणजे सेकंड लास्टला होणार आहे. त्यामुळे अजून तुमचं टेन्शन दूर झालं. अकाउंटचा पेपर शेवट असल्यामुळे अकाउंटला पण तुम्हाला वेळ मिळणार आहे. पण इकॉनॉमिक्सची जी काही भीती आहे, जी काही नापास होण्याची काही भीती आहे, त्यात तुमची बहुधा तुम्ही 100% पास व्हाल अशी अपेक्षा आहे. तर आता आपण जे काही टाइम टेबल आहे कॉमर्स फॅकल्टीचं, आपण जे सॉर्ट केलेलं टाइम टेबल आहे ते टाइम टेबल समजून घेऊया. तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. त्यामध्ये पहिलं काय म्हणलंय, महाराष्ट्र HSC बोर्ड एक्झाम 2026 फायनल टाइम टेबल, आणि त्याखाली म्हणलं कॉमर्स. आता आपण बघतोय कॉमर्सच टाइम टेबल डिस्प्ले केलेलं आहे. आपल्या जे काही बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटला कंबाईन टाइम टेबल आहे, अदर फॅकल्टी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, आर्ट्स असेल, सायन्स असेल, व्होकेशनल असेल, पण आपण फक्त कॉमर्सचं सॉर्ट केले. तर बघा, आपण पहिले कॉलम क्लिअर करा. पहिला कॉलम आहे डेट, दुसरा कॉलम आहे डे, तिसरा कॉलम आहे सब्जेक्ट आणि चौथा कॉलम आहे टाइम. त्याचं मराठी पण प्रोनाऊन्स तुम्हाला दिलेलं आहे जर इंग्लिश क्लिअर नाही झालं तर. आता डेटमध्ये, आता यावर्षी तुमचा पेपर 1 दिवस आधी आहे, तुमची परीक्षा 1 दिवस आधी सुरू होते. 10 तारखेपासून तुमचे पेपर आहे. मागील वर्षी तुमचे पेपर 11 तारखेपासून होते. 10 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे ट्यूजडे, मंगळवार. पेपर असणार आहे आपला इंग्लिशचा आणि टाइम असणार आहे 11 ते 2. आता मित्रांनो, पहिले एक सांगतो की हे सगळे पेपर हे 80 मार्काचे असणार आहे. आणि तुमच्यापैकी जर कोणी हँडिकॅप असेल तर हँडिकॅपला 1 तास एक्सटेंडेड असतो, म्हणजे 4 तास हँडिकॅपला वेळ असणार. याच्यामध्ये मी हँडिकॅपचं मेन्शन केलेलं नाही, पण सांगतोय ओरली. तुमच्यापैकी जर कोणी हँडिकॅप वगैरे असेल, दिव्यांग असेल, तर त्यांना 1 तास हा ॲडिशनल टाइम आहे, म्हणजे 3 तासाऐवजी 4 तास तुम्हाला पेपरला भेटणार आहे. त्यानंतर बघा, 11 फेब्रुवारी नेक्स्ट दिवशी लगेच आहे बघा. 11 फेब्रुवारी 2026, वार आहे बुधवार, वेनसडे. पेपर आहे हिंदी आणि टाइम आहे 11 ते 2, म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 2 असे 3 तासाचा आपल्याला वेळ आहे. त्यानंतर नेक्स्ट 12 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे थर्सडे, मीन्स गुरुवार. तुमचा पेपर असणार आहे मराठीचा आणि तुमचा टाइम असणार आहे सकाळी 11 ते दुपारी 2, म्हणजे 3 तास तुमचा मराठीचा पेपर असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे 14 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे सॅटर्डे, मीन्स शनिवार. त्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ज्याला आपण म्हणतो OCM, ज्यालाच मराठीमध्ये म्हटलं तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. आणि त्या पेपरचा टाइम असणार आहे सकाळी 11 ते दुपारी 2. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे 17 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे ट्यूजडे, मीन्स मंगळवार. आणि त्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, मीन्स SP, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चिटणीसाची कार्यपद्धती. आणि टाइम असणार आहे 11 ते 2, म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 2. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे 21 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे सॅटर्डे, मीन्स शनिवार. पेपर असणार आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं गणित आणि संख्याशास्त्र. आणि त्या पेपरचा वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे 24 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे ट्यूजडे, मीन्स मंगळवार. आणि या दिवशी आपला पेपर असणार आहे इकॉनॉमिक्सचा, म्हणजेच त्याला आपण म्हणतो अर्थशास्त्र. आणि त्याचा वेळ असणार आहे 11 ते 2.
मित्रांनो, याआधी ज्या वेळेस इकॉनॉमीचे पेपर झाले, इकॉनॉमीच्या पेपरचे टाइम हा दुपारचा होता, पण यंदाच्या वर्षी इकॉनॉमिक्स पेपर हा सकाळच्या वेळेत होतोय. 11 ते 2 ह्या वेळेमध्ये इकॉनॉमीचा पेपर होतोय. त्यामुळे नक्कीच आपल्या मार्कामध्ये वाढ होईल. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे 26 फेब्रुवारी 2026. वार आहे त्या दिवशी थर्सडे मीन्स गुरुवार. विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला मराठीमध्ये म्हणलं तर पुस्तक पालन आणि लेखाकर्म. आणि त्या पेपरचा टाइम आहे सकाळी 11 ते दुपारी 2. मुलांनो, अकाउंटच्या पेपर सुद्धा टाइम दुपारचाच असायचा, तो सुद्धा टाइम सकाळचा झालेला आहे. म्हणजे सकाळचा टाइम असल्यामुळे नक्कीच तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह असाल पेपर लिहिण्यासाठी आणि तुमच्या मार्क्समध्ये नक्कीच वाढ होईल. आणि शेवटचा पेपर 27 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी वार आहे फ्रायडे शुक्रवार. पेपर आहे कोऑपरेशन मीन्स सहकार. मुलांना थोडा सहकारचा पेपर यावर्षी शेवट घेतला आहे. यावर्षी सहकारचा पेपर नेमका आधी व्हायचा, पण इकॉनॉमिक्स आणि सहकार याच्यामध्ये एक्सचेंज झालेलं असं काही दिसतंय की एक्सचेंज झालेलं असावं. सहकारचा पेपर हा शेवट आहे आणि सहकारच्या पेपरचा टाइम हा दुपारचा आहे. दरवर्षी सहकारचा पेपर हा सकाळी व्हायचा, इकॉनॉमिक्सचा दुपारी व्हायचा. आता इकॉनॉमिक्सचा पेपर सकाळी आहे आणि सहकारचा पेपर दुपारी आहे. त्याची वेळ आहे दुपारी 3 ते 6. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जे काही आपलं कॉमर्स फॅकल्टीचं जे काही वेळापत्रक होतं सॉर्टिंग केलं ते आपण समजून घेतलं. त्यानंतर खाली बघा महत्वाची नोट तुम्हाला काय सांगितलेली आहे, माहिती तंत्रज्ञान म्हणजे ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी सब्जेक्ट संदर्भात बोर्डाने काय सांगितले बघा. या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 12, 13 व 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 व दुपारी 1:30 ते संध्याकाळी 5:30 या 2 शिफ्टमध्ये होईल. म्हणजे तुम्हाला शिफ्ट दिली जाईल. 2 शिफ्ट असतील दिवसामध्ये, म्हणजे रोजच्या 2 शिफ्ट, अशा 3 दिवसामध्ये 6 शिफ्ट होतील. तुम्हाला तुमच्या शिफ्ट बद्दल सांगितलं जाईल महाविद्यालयाकडून आणि त्या शिफ्टला तुम्हाला जाऊन तुम्हाला आयटीचा पेपर द्यायचा आहे. आयटीचा पेपर हा पूर्णपणे ऑनलाईन होत असतो. 2 शिफ्टमध्ये पेपर होतो. तुम्हाला जी शिफ्ट असेल त्या शिफ्टमध्ये जाऊन तुम्ही आयटीचा पेपर तुमच्या महाविद्यालयात जाऊन द्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, जे काही कॉमर्स फॅकल्टीचं जे टाइम टेबल होतं ते टाइम टेबल आपण समजून घेतलं. खरं तर म्हणजे आनंदाची गोष्ट एवढी की इकॉनॉमीच्या पेपरला एवढ्या सुट्ट्या मिळणं आत्तापर्यंत कधीच एवढ्या सुट्ट्या मिळाल्या नाही जेवढ्या सुट्ट्या यंदाच्या वर्षाच्या टाइम टेबलमध्ये मिळाल्या आहे. यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि मित्रांनो, तुमच्या हातामध्ये फक्त आता 3 महिने म्हणजे 90 दिवस राहिलेले बोर्डाच्या एक्झामला. अभ्यासाला लागा, तयारीला लागा. आपल्याच या चॅनलवर लवकरच तुम्हाला जे काही IMP प्रश्न आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याचाही तुम्ही थोडासा आधार घ्या आणि चांगला अभ्यास करा. तुम्हाला पेपरला खूप खूप मनापासून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.